एका कुमारीकडे गब्रिएल देवदूताला पाठविले. ती दाविदाच्या घराण्यातली योसेफ नामे पुरुषाला वागत होती. त्या कुमारीचे नाव मरिया होते. तेव्हा देवदूत आज तिच्याकडे येऊन म्हणाला, हे कृपा पावलेले दिले लोकांना. बरोबर असो. स्त्रियांमध्ये तू धन्य आहेस. ती त्या बोलण्याने फार घाबरली आणि हे अभिनंदन काय असेल असा विचार करू लागली. देवदूताने तिला म्हटले, मरिये, भरू नको, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. पहा, तू गरोदर होशील व पुत्र प्रसवशील. त्याचे नाव येशू ठेव. तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील. आणि प्रभू देव त्याला त्याचा बाप दावीद याचे राजस्थान देईल. बस एवढंच 32 पर्यंत. हालेलुया. मागच्या रविवारी पण मी सांगितलं होतं, येशू कुठल्या गावात जन्मलेला होता? बेथलेहेम मध्ये. आणि योसेफ आणि मरिया कुठल्या गावात राहत होते? योसेफ आणि कुठल्या गावात? नासरेत म्हणून गावात राहत होते. योसेफ आणि मरिया नासरेत या गावात राहत होते. बेथलेहेमला जाऊन तिचं डिलिव्हरी झालं तिकडं. हालेलुया. म्हणून नासरेतचा येशू सुद्धा म्हणतात, बेथलेहेमचा येशू सुद्धा म्हणतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि मरियेचा जो पती म्हणजे नवरा होता त्याचं नाव काय होते? योसेफ. हालेलुया. आणि मरियेला जो देवदूत येऊन प्रत्यक्ष येऊन सांगतो बघा, मरियेला जो देवदूत भेटून सांगतो तू गर्भवती होणार आहे म्हणून, त्या देवदूताचं नाव काय सांगा? देवदूत येऊन सांगतो तू गर्भवती होणार आहे म्हणून त्या देवदूताचं नाव काय? आत्ता वाचल त्या अध्यायामध्ये आहे, तुम्ही वाचल त्या अध्यायामध्ये नाही. 1 पासून वाचलं तर कळतं ते, 26 पासून वाचलं तर कळतं ते. नंतर 6व्या महिन्यात देवाने गालिलातील नासरेत नामे नगरात एका कुमारीकडे गब्रिएल देवदूताला पाठविले. गब्रिएल देवदूत. हालेलुया. गब्रिएल देवदूताचं काम काय? 3 प्रमुख देवदूत होते. हालेलुया. स्वर्गामध्ये देवदूत तर भरपूर आहेत, लाख कोट्यानकोट देवदूत आहेत. त्यातले 3 प्रमुख देवदूत असतात. हालेलुया. 3 प्रमुख देवदूतांचे नाव माहीत आहे का तुम्हाला? 3 प्रमुख देवदूतांचे. एक गाब्रिएल, दुसरा मिकाएल, तिसरा लुसिफर. हालेलुया. आता लुसिफर आहे तो स्वर्गात नाही, अहंकारामुळे घमंडीमुळे तो खाली पडला आहे, सैतान झाला आहे. अगोदर तो होता देवदूत स्वर्गात, आता तो खाली पडला, सैतान झाला तो, कारण घमंडीमुळे, अहंकारामुळे. मिकाएलाचं काम काय? युद्ध करणे. हालेलुया. मिकाएलाचं काम युद्ध करणे. गॅब्रिएलचं काम काय? संदेश आणणे. म्हणजे मरियेला बाळ जन्माला येणार आहे, मरिये गर्भवती होणार आहे ना, देव सांगितलेलं आहे. देव जे काय सांगून पाठवतं ना ते येऊन लोकांना संदेश देणे. गब्रिएलचं काम हे आहे की संदेश आणणे, स्वर्गातून संदेश आणून लोकांपर्यंत कळवणे. स्वप्नाच्या द्वारे असू दे, प्रत्यक्ष होऊन असू दे, गब्रिएल देवदूताचं काम आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. गब्रिएल देवदूत भेटल्यानंतर सांगल्यानंतर काय वाचते पुढे वचन? ती दाविदाच्या घराण्यातली योसेफ नामे पुरुषाला वागत होती. त्या कुमारीचे नाव मरिया होते. तेव्हा देवदूत आज तिच्याकडे येऊन म्हणाला, हे कृपा पावलेले कल्याण प्रभू तुझ्याबरोबर असो. स्त्रियांमध्ये तू धन्य आहेस. ती त्या बोलण्याने फार घाबरली आणि हे अभिनंदन काय असेल असा विचार करू लागली. बघा, ती घाबरली. जेव्हा देवदूत येऊन सांगतो तेव्हा तू गर्भवती होणार, तुझ्या पोटात एक बाळ जन्मणार, म्हणजे ती घाबरली. ती तेव्हा मी तर पुरुषाला जाणलेच नाही,
माझं अजून लग्न झालंच नाही, पुरुषाला स्पर्श केलेच नाही, आता ते घाबरणार की नाही? लोक नाव ठेवतील ना तिला. घाबरली ती. हालेलुया. वाचा पुढे वचन ते. घाबरली तिकडून. देवदूताने तिला म्हणते, मरिये भिऊ नको, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. हा. पहा, तू गरोदर होशील व पुत्र प्रसवशील, त्याचे नाव येशू ठेव. हम्म. तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील. हम्म. आणि प्रभू देव त्याला त्याचा बाप दावीद याचे राजत्व देईल. हा. तो याकोबाच्या घराण्यावरून युगायुग राज्य करेल, त्याच्या राज्यात अंत होणार नाही. मरियेने देवदूताला म्हणते, हे कसे होईल, कारण तुला पुरुष ठाऊक नाही. बस थांबा जरा. मरियेने देवदूताला विचारले, हे कसे होणार? देवदूताला विचारले मरियेने, हे कसे होणार, मला पुरुष ठाऊकच नाही. हालेलुया. पण हे मरियेला अशक्य आहे. मरियेचा विचार काय? मरिये ती मनुष्य आहे ना, स्त्री आहे ती. स्त्रियांचा, मनुष्यांचा विचार कसा असतो? मनुष्यांचा विचार एवढाच की जे अशक्य गोष्टी आहे त्याच्यावर विश्वास ठेवतात मनुष्य. पण जे अशक्य आहे बघ, ते शक्य करून दाखवणारा देव आहे. मरियेला लग्न झालं नाही, पुरुषाला ती जाणलेच नाही, ठाऊक नाही तिला पुरुष. हे कसे होणार म्हणून ती प्रश्न करत आहे. वाचा पुढे वचन ते. देवदूताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझवर येईल आणि परस्पराची शक्ती तुझवर छाया करेल. याकरिता जो जन्मेल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. हालेलुया. बघ, जेव्हा पवित्र आत्मा तिच्यावर उतरून येणार तेव्हा ती गर्भवती होणार. हालेलुया. पवित्र आत्मा जेव्हा तिच्यावर उतरून येणार तेव्हा ती गर्भवती होणार. म्हणजे मनुष्याला जे असंभव असते, अशक्य असते, त्यावेळी जेव्हा मनुष्यावर पवित्र आत्मा उतरून येतो, देवाचा आत्मा उतरून येतो, जे अशक्य गोष्ट असते ते शक्य करून दाखवते. आता या जगामध्ये पुरुष आणि स्त्री शिवाय लेकरं होत नाही. स्त्रीला लेकरं झालं पाहिजे तर पुरुष पाहिजे. पुरुषाला तर स्वतःचं लेकरं आणू शकत नाही, स्त्री पाहिजे त्याला पण. आता लेकरं झाले पाहिजे तर स्त्री पण पाहिजे, पुरुष पण पाहिजे ना. स्त्री नसल्याशिवाय लेकरं होत नाही, पुरुष नसल्याशिवाय सुद्धा लेकरं होत नाही. पण मरियेच्या जीवनामध्ये काय झालं? पुरुष नसल्या असं सुद्धा मरियेने एका बाळाला जन्म दिला. ते कसं झालं? म्हणजे पवित्र आत्मा जेव्हा तिच्यावर उतरून आला तेव्हा ती गर्भवती झाली. सायन्स म्हणजे विज्ञान आहे ना, सायन्स, डॉक्टरेट सुद्धा हे ॲक्सेप्ट करू शकत नाही. म्हणजे असे घडत नाही आहे. जे घडत नाही ते जे देव घडवून दाखवतो. जे घडण्यासाठी अशक्य असते ना, ते देव शक्य करून दाखवतो जेव्हा पवित्र आत्मा आमच्यावर उतरून येतो तेव्हा. हालेलुया. आणि येशू या जगामध्ये कशासाठी आला प्रियानो? येशू या जगामध्ये कशासाठी आला? लूक अध्याय 10 वचन 19 वाचा. नाही, लूक अध्याय 19 वचन 10 वाचा. मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे. मनुष्याचा पुत्र कशासाठी आला आहे? हरवलेल्यांना शोधावयास व तारावयास. हरवलेले म्हणजे काय? पापात असलेले, श्रापात असलेले, बंधनामध्ये असलेले, दुःखामध्ये असलेले, त्रासामध्ये असलेले, हे सर्व हरवलेल्यांना शोधून तारण्यासाठी आला. हालेलुया. आणि येशू या नावाचा अर्थ काय? येशू या नावाचा अर्थ काय? हालेलुया. कोणाला माहित आहे तर सांगा. बायबलमध्ये आहे ते वचन, येशूच्या नावाचा अर्थ. मत्ते अध्याय
मत्ते अध्याय 1:21 वाचा. ती पुत्र प्रसवेल आणि तू त्याचे नाव येशू ठेव, कारण तोच आपल्या लोकांस त्यांच्या पापापासून तारेल. हे सर्व यासाठी झाले की प्रभूने संदेशाद्वारे जे सांगितलेले होते ते पूर्ण व्हावे. ते असे की पहा, कुमारी गर्भवती प्रसवेल, गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल. थांबा सिस्टर, 21 फक्त 21 पासून सुरुवात करा तुम्ही. हा, 21 पासून. हां करा, पुन्हा करा. ती पुत्र प्रसवेल हां आणि तू त्याचे नाव येशू ठेव, हां कारण तोच आपल्या लोकांस त्यांच्या पापापासून तारेल. हां एवढंच बस. तू पुत्राला जन्म देणार, प्रसवील म्हणत आहे ना तिकडं. तिचं नाव येशू ठेव. नंतर तो काय करणार? लोकांना पापापासून तारेल. येशू या नावाचा अर्थ काय? पापापासून तारणारा. फक्त पापापासून सोडवणारा नाही, पापापासून तारणारा. हालेलुया. पापातून सोडवून तारणारा देव आहे. तू येशू म्हणून नाव ठेव, कारण तो त्याच्या लोकांना पापापासून तारणारा. वाचा ते वचन पुन्हा. ती पुत्र प्रसवेल आणि तू त्याचे नाव येशू ठेव, हां कारण तोच आपल्या लोकांस त्यांच्या पापापासून तारेल. बघ, येशू म्हणून नाव ठेवा, नंतर तो त्यांच्या लोकांना पापापासून तारेल. हालेलुया. येशू या नावाचा अर्थच हे आहे की पापापासून तारणारा. हालेलुया. लोकांचे पापांची क्षमा करणारा, पापांची क्षमा करणारा, तारणारा. हालेलुया. कळालं ना? येशू या जगामध्ये कशासाठी आला? तो पापांना तारावयास, पापांची क्षमा करण्यास येशू या जगामध्ये आलेला आहे. आपण त्याच्यावर विश्वास ठेवू. तो खरा देव, जिवंत देव, आणि तो आम्हाला तारावयास आला आहे, पापांची क्षमा करण्यास आला आहे. तोच आमचा उद्धार करता देव आहे. तोच आम्हाला उद्धार करणारा, तारणारा देव आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देव हे वचन आमच्या जीवनामध्ये आशीर्वादित करो. वेळ झालेला आहे, जास्त वेळ नाही घेणार. देव हे वचन ऐकलेल्या सर्वांच्या जीवनामध्ये आशीर्वादित करो आणि आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये आशीर्वादित करू म्हणून प्रार्थना करतो. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण छोटीशी गीत गाऊन दान अर्पण करू.